पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार, तारीख 16 एप्रिल. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये, अध्याय 5, 27-33. जेव्हा सरदाराने आणि वडील मंडळाने प्रेषितांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा प्रमुख याजकांनी त्यांस विचारले, ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणू पाहत आहात. परंतु पेत्राने आणि इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्रायेलाला पश्चाताप आणि पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांस जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांस जीवे मारण्याचा विचार करू लागले. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला. शुभवर्तमान. योहान 3, अध्याय 31-36. येशू निकोदेमास म्हणाला, जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानित नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीत जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. देवाची आज्ञा मानण्यातच आपल्याला खरा आनंद मिळत असतो. परमेश्वर आपल्या जीवनातील वेगवेगळे अनुभव, घटना, प्रसंग, प्रार्थना, मनन, चिंतन ह्याद्वारे त्याच्या आज्ञा किंवा संदेश आपणास देत असतो. प्रभूच्या आज्ञा पाळणे कठीण आहे, परंतु देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वचनांचा स्वीकार करण्यातच आमच्या जीवनाचा आनंद आहे. ख्रिस्त प्रेमाने भरलेले जीवन त्याच्या सेवेमध्ये व भक्तीमध्ये अर्पण करण्यातच जीवनाचे सार्थक होत असते. पेत्र व इतर प्रेषिताप्रमाणे ख्रिस्त प्रेमाची साक्ष आमच्या जीवनातून प्रकट होईल. त्यामुळे जीवनातील सुखदुःखाच्या सर्व प्रसंगी खऱ्या आनंदाचा व सुखाचा अनुभव आम्हाला येत राहील.